नमस्कार. इसवी सन 2002 साली एका विवाह समारंभाला गेलेले असताना विवाह समारंभाची सगळी तयारी, नवरा नवरी आणि त्यांचे आई वडील एका बाजूला त्यांच्या गडबडीमध्ये असताना मी एका खुर्चीवर शांतपणे बसलेला होतो आणि माझ्या आजूबाजूला तसेच काही लोक शांतपणे बसलेले होते, पण त्यांची आपापसामध्ये काहीतरी कुजबूज सुरू होती. सहज कानावर येणारी त्यांची कुजबूज मी जरा लक्षपूर्वक ऐकली तेव्हा माझ्या लक्षामध्ये एक आलं की या विवाह समारंभासाठी एस.एच. केळकर येणार आहेत. आता एस.एच. केळकर कंपनी ही भारतामधली सुगंध द्रव्यांच्या व्यापाराची सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि भारतातली ही एकमेव अशी कंपनी आहे की जिने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विविध उत्पादनांसाठी पेटंट नोंदवून ते यशस्वीपणे आपल्या नावावर करून घेतलेलं आहे. असा सगळा पसारा असलेल्या भारतामध्ये आणि सुगंधाच्या व्यापारामध्ये नाव असलेल्या एस.एच. केळकर कंपनीचे सर्वेसर्वा एस.एच. केळकर हे त्या विवाह समारंभामध्ये वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत ही बाब कळल्यावरती मी जरा कुतूहल जागृत झालं आणि मी थोडा जागृतपणे इकडे तिकडे बघायला लागलो. पुढच्या काही मिनिटांमध्ये एस.एच. केळकर, त्यांच्या पत्नी आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कंपनीतले बहुधा त्यांचे सेक्रेटरी किंवा सहकारी असावेत असा 5-6 जणांचा एक जथा त्या विवाह समारंभाच्या ठिकाणी दाखल झाला. वधूवरांच्या आई वडिलांनी धावत जाऊन या केळकर साहेबांचं स्वागत केलं. त्यांना सगळ्यात पहिल्या रांगेमध्ये नेऊन मानाने बसवलं आणि लग्न समारंभाचे पुढचे विधी सगळे व्यवस्थितपणे सुरू झाले. तदेव लग्नम सुदिनं तदेव झालं. वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि वधूवरांच्या आई वडिलांनी लग्न लागल्याचं समाधान म्हणून हुश्य करून टाकलं. त्याच्यानंतर थोडा मोकळा वेळ होता आणि या मोकळा वेळाचा सदुपयोग करण्याचा माझ्या मनामध्ये एक विचार आला आणि काही वर्षापासून माझ्या मनामध्ये घुमत असलेला एक प्रश्न कदाचित आज सुटू शकतो असं त्या क्षणी मला वाटायला लागलं. माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे किंवा संकल्पनेप्रमाणे कुठचीही गोष्ट किंवा कुठचाही एखादा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला तर त्या प्रश्नाचं खरं सखोल उत्तर मिळेपर्यंत मला चैन पडत नाही आणि शक्यतो ज्या माणसाच्या संदर्भात किंवा ज्या माणसाच्या बद्दल काहीतरी ऐकून हे प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होतात, शक्यतो त्याच माणसाकडून म्हणजे फ्रॉम द हॉर्सेस माउथ त्याचं उत्तर मिळावं अशी माझी एक प्रामाणिक अपेक्षा असते. आणि अशीच 2 प्रश्नांची उत्तरं मला मिळाल्याची आणि त्याची कथा मी यापूर्वी या चॅनलवरून आपल्यासाठी सादर केलेली आहे. त्यापैकी एक गोष्ट होती श्री सुनील गावस्कर यांच्याबद्दलची आणि दुसरी जे.आर.डी. टाटांबद्दलची. आपल्याला या कथा जर ऐकायच्या असतील तर त्याच्या लिंक खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्यासाठी देणार आहे. तर एस.एच. केळकर नावाचं व्यक्तिमत्व तिथे हजर होतं आणि माझ्या मनामध्ये 1990 सालापासूनचा एक प्रश्न पिंगा घालत होता आणि कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर आज फ्रॉम हॉर्सेस माउथ मिळेल अशी मला एक शक्यता वाटायला लागली. लग्न समारंभामधले सगळी माणसं मोकळी झालेली होती. एस.एच. केळकरांना काही लोक प्रत्यक्ष येऊन भेटत होते. त्यांच्या भोवती गर्दी जमा झालेली होती आणि त्या कोंडाळ्यामध्ये माझी फारशी काही ओळख नसताना मी जाऊन उभा राहिलो. गर्दी मग साहेबांना भेटून, काही जण त्यांच्या पाया पडून, काही त्यांची खुशाली विचारून हळूहळू परत आपल्या जागेवर जाऊन बसत होते. आणि ह्या सगळ्या गर्दीचा निचरा झाल्यानंतर मी साहेबांना नमस्कार केला, माझी ओळख करून दिली आणि सहज त्यांना विचारलं की तुमच्या शेजारी ही जागा रिकामी आहे, तिथे मी जरा बसू का? साहेबांनी पटकन हो म्हटलं. मग पुढच्या काही मिनिटांमध्ये कसं काय करता इत्यादी गोष्टींचा सगळा खुलासा साहेबांनी माझ्याकडून करून घेतला. आणि मग मी माझ्या मनामध्ये 1990 सालापासून धुगधुगत असलेला एक प्रश्न या एस.एच. केळकर साहेबांना सरळ विचारला की म्हटलं, साहेब
आपल्या एका गोष्टीबद्दल माझ्या मनामध्ये आजही एक कुतूहल आणि आदराची भावना आहे. फक्त त्या गोष्टीमागची कारण परंपरा किंवा तो निर्णय आपण कसा घेतला हे आजही मला एक कुतूहल किंवा याच्यावरती माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. साहेबांनी भलं मोठं हास्य केलं. एस केळकर जरा सावरून बसले. मी काहीतरी गहन प्रश्न विचारणार आहे असे त्यांच्या मुद्रेवर भाव दिसायला लागले. पण त्या लग्न समारंभाच्या एकंदर माहोलमध्ये साहेब तसे मोकळे ढाकळे आणि मूळचे स्वभावाचे आणि वृत्तीचे अत्यंत दिलदार असल्यामुळे त्यांनी मला प्रश्न विचारा अशी खूण केली. आणि मग मी साहेबांना विचारलं की 1990 साली आपल्या कंपनीमध्ये दिवाळीच्या तोंडावर आपण कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे विशेषतः कामगार वर्गासाठी जो बोनस देता तो चेकनी द्यायला आपण सुरुवात केली होती. आता 1990 सालातली ती गोष्ट, त्याचा एकंदर संदर्भ आज मी जवळजवळ 12-15 वर्षांनी देतो आहे. हे लक्षात आल्यावर साहेबांची कळी जरा खुलली आणि म्हणाली, हो 1990 सालापासून आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे विशेषतः कामगारांना त्यांच्या बोनसची जी रक्कम होती ती चेकने द्यायला सुरुवात केली. आता त्याच्यावरती मग परत माझ्या मनामध्ये प्रश्न होता की त्याच्या मागची कारण परंपरा किंवा असं काय कारण होतं की 1990 सालापासून आपण बोनसची रक्कम चेकने द्यायला सुरुवात केली. आता बोनस या गोष्टीबद्दल आज आपल्याला तशी बऱ्यापैकी माहिती आहे. आज तो अधिकार म्हणून गणला जातो. पण बोनसची जर कारण परंपरा किंवा मुळं बघितले तर ते फार जुन्या काळापर्यंत म्हणजे 1960-61च्या दशकापर्यंत जातात. 1960-61च्या दशकामध्ये भारतामध्ये अनेक कंपन्या विशेषतः फार्मास्युटिकल आणि हाय इंजिनिअरिंगच्या कंपन्या होत्या. त्याच्यामध्ये लार्सन टुब्रो, सिप्ला, मे अँड बेकर, सिव्स अशा मोठ्या मोठ्या आणि जॉन्सन अँड जॉन्सन अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांचा कारभार होता. आणि त्यावेळेला आपल्या भारतातून परदेशामध्ये पैसे नेण्यावर सरकारचं कडक बंधन होतं. आणि फार्मास्युटिकल आणि मगाशी नाव सांगितलेल्या या कंपन्यांना त्यांच्या भारतातल्या व्यापारासाठी किंवा व्यापारामुळे भरपूर नफा होत होता. त्यांच्या नफ्याला अक्षरशः काही गणतीच नव्हती. आता मिळालेला हा भरपूर नफा भारतामध्ये ठेवून तरी काय करणार आणि परदेशामध्ये जो पैसा न्यायचा आहे त्याला सरकारच्या मर्यादा आहेत. तेवढाच पैसा त्यांना परदेशी आपल्या पॅरेंट कंपन्यांकडे घेऊन जाता येत असे. आणि मग जे भली मोठी रक्कम जी निव्वळ नफा म्हणून दरवर्षी या मोठ्या कंपन्या कमवत होत्या त्या पैशाचं करायचं काय असा एक प्रश्न त्यांना निर्माण व्हायला लागला. त्या निर्माण झालेल्या प्रश्नातून मग या सगळ्या कंपन्यांनी विशेषतः फार्मास्युटिकल कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सबसिडाईज म्हणजे अतिशय अल्प दरामध्ये चांगली कॅन्टीन फॅसिलिटी दिली. त्याच्यामध्ये अगदी सुग्रास आणि उच्च पदार्थांनी भरलेलं जेवण कामगारांना अतिशय अल्प मोबदल्यामध्ये मिळायला लागलं. मग कामगारांना बूट देणं, कपडे देणं, युनिफॉर्म देणं, काही वेळेला त्यांना पिकनिकला घेऊन जाणं असे काही उपक्रम या कंपन्यांनी आपला नफा केवळ खर्च करून टाकायचा या उद्देशाने सुरू केले होते. पण ती रक्कमही एकंदर नफ्याच्या 2-5% जास्त काही होत नव्हती. मग एक टूम किंवा असं निघालं की यांना मोटिवेशन म्हणून आपल्याकडे नाहीतरी पडून राहणारा परदेशामध्ये नेता न येणारा जो पैसा आहे त्यातली अर्धी किंवा 40% रक्कम ही कामगारांच्या मध्ये वाटून टाकायची. आणि त्याच्यामधूनच बोनस या संकल्पनेचा उद्गम झालेला आहे. आणि 1960 सालापासून खाजगी क्षेत्रातल्या नामवंत कंपन्यांना ज्यांचं नफ्याचं प्रमाण फार मोठं आहे त्यांच्या कर्मचारी वर्गाला हा बोनस मिळायला लागलेला होता. त्याच्यानंतर इंदिरा गांधींच्या कार्यकाळामध्ये केवळ या कंपन्यांनाच नव्हे तर सरकारी लोकांनाही 1 महिन्याचा पगार हा बोनस म्हणून मिळायचा कायदा इंदिरा गांधींनी करून टाकला. आणि आज आता बहुतेक सगळ्या कायमस्वरूपी नोकरी करणाऱ्या लोकांना 12 महिन्यासाठी 13 महिन्याचा पगार मालकाकडून मिळतो. पण त्यावेळेला
या बोनसचे जे आकडे होते ते सुद्धा अगदी डोळे दिपवणारे होते. कारण 75-78 या 3 वर्षामध्ये सिप्ला आणि सिप्झ या 2 फार्मास्युटिकल कंपन्यांनी ज्या लोकांना म्हणजे कामगारांना 6-6.5 हजार रुपये पगार आहे त्यांना 40-40 हजार रुपये बोनस दिलेला होता. आणि फार्मास्युटिकल्स कंपनी सोडून दुसरी एक कंपनी त्याच्यामध्ये अग्रेसर होती, ती म्हणजे प्रीमियर ऑटोमोबाईल. तिथल्या कामगारांना सुद्धा भरमसाठ रक्कम ही बोनस म्हणून मिळत असेल. आता ती लागण एकाने सुरू केल्यावर हळूहळू सगळीकडे पसरली आणि मग एस केळकरांची जी कंपनी होती त्यांनीही बोनस द्यायला सुरुवात केला. आणि तोपर्यंत म्हणजे 1978, 80, 85 पर्यंत जमा होणारी किंवा खर्च होणारी सगळी रक्कम आणि ती आस्थापनांची किंवा कंपन्यांची सुद्धा रोकड या स्वरूपामध्ये असायची. पुष्कळशा लोकांना त्यावेळेला महिना भरला की मिळणारा पगार हा रोख रूपामध्ये म्हणजे कॅशमध्ये मिळत असे. चेकने पैसे घ्या, बँकेत अकाउंट उघडा, हे प्रकार त्यावेळेला फारसे आजच्या इतके प्रचलित नव्हते. त्यामुळे त्यांनी जो बोनस दिलेला होता तो 1990 साली सगळ्यात पहिल्यांदी तोपर्यंत कॅश म्हणजे रोकडमध्ये मिळणारा बोनस या एस केळकर कंपनीने सगळ्यात पहिल्यांदी चेकनी दिलेला होता. आणि आता माझ्यासमोर त्या विवाह समारंभामध्ये बसलेले एस केळकर कंपनीचे सर्व स्वतः एस केळकर थोड्याशा विचारात पडून आपण या अचानक आलेल्या पण योग्य वाटलेल्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं याचं विचारात पडल्याचं मला दिसलं होतं. आता बोनसची ही परंपरा मी आपल्याला सांगितली. केळकर साहेब माझ्यासमोर स्वतः बसलेले होते, ते थोडेसे विचारात पडल्यासारखे होते. आणि मग त्यांनी मला स्वच्छ शब्दामध्ये धीर गंभीर आवाजामध्ये सांगायला सुरुवात केली की हे बघा केतकर, मुळामध्ये कॅशमध्ये देणं आणि चेकमध्ये देणं हे आमच्या कंपनीच्या दृष्टीने एकच समान होतं. त्याच्यामध्ये चेकनी दिल्यामुळे आम्हाला काही फायदा होतो अशातली बाब नव्हती. पण एक गोष्ट गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 90 सालाच्या 2-4 वर्ष आधी माझ्या लक्षामध्ये आली होती की आम्ही जो रोकड स्वरूपामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे विशेषतः कामगारांना जे पैसे देतो त्याच्यातले अर्धे पैसे किंवा 40% पैसे तरी बाहेरच्या बाहेर उभे असलेल्या गुंडांकडून या कर्मचाऱ्यांकडनं काढून घेतले जातात. त्यांची सरळ लूट होते. आता त्यावेळेला प्रत्येक कारखान्यामध्ये युनियन असायचे, युनियनचे पदाधिकारी असायचे. काही वेळेला या युनियन राजकीय पक्षाशी जोडलेल्या असायच्या. पण एस केळकर यांच्या कंपनीमध्ये जी युनियन होती ती नावापुरती एका पक्षाला जोडलेली होती. पण त्या युनियनचा फार मोठा उपद्रव किंवा इंटरफेरन्स या एस केळकरांनी आपल्या स्वच्छ कारभारामुळे, कामगारांचं हित जपण्याच्या वृत्तीमुळे आणि शक्यतो मालक आणि कामगार यांच्यामध्ये काही तंटा निर्माण होणार नाही याची यशस्वीपणे काळजी घेतल्यामुळे होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा ज्याला आजच्या भाषेमध्ये इंडस्ट्रियल अनरेस्ट म्हणतात असं एस केळकरांच्या कंपनीमध्ये कधीही झालं नव्हतं. पण तरीही आपल्या युनियनला अधिक पैसा मिळावा म्हणून ज्या दिवशी एस केळकर कंपनीतून ह्या बोनसचं वाटप लोकांना होणार असे त्या दिवशी हे युनियनचे लोक आजूबाजूच्या परिसरातले 2-4-10 गुंड घेऊन त्या एस केळकर कंपनीच्या कार्यालयाच्या म्हणजे ऑफिसच्या बाहेर उभं असत, कंपनीच्या गेटच्या बाहेर उभं असत आणि एक कामगार बोनसची मिळालेली रक्कम घेऊन बाहेर निघाला की त्याला कधी दमदाटी करून कॉलर पकडून त्याच्याकडे असलेल्या त्या दिवशीच्या रोकड रकमेतली बऱ्यापैकी रक्कम हे गुंड काढून घेत असत आणि त्यांना या युनियनवाल्यांचा थोडा बहुत सपोर्ट होता. आता सांगताना ते सांगत असत की युनियननी तुमच्यासाठी एवढी कामं केली म्हणून एवढे टक्के युनियनची फी आहे. एस केळकरांच्या कानावर सलग 2-3 वर्ष ही घटना गेल्यानंतर मुख्यतः पोलिसांकडे तक्रार करणं या सगळ्या भानगडीमध्ये न पडता
विशेष पद्धतीने किंवा वेगळ्या पद्धतीने आपल्याला काहीतरी याच्यावर करता आलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. कारण त्याचं कारण सुद्धा त्या एस एस केळकर साहेबांनी जे सांगितलं ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे, पण त्याची पार्श्वभूमी फार म्हणजे फारच विचित्र आहे. एस एस केळकर साहेब म्हणाले की मला असं वाटत होतं की मी दिलेले सगळे पैसे त्या दिवशी तरी निदान माझ्या कामगारांच्या घरी जसेच्या तसे पोहोचले पाहिजेत, पण वाटेमध्ये होणारी ही युनियनची दमबाजी, त्यातून काढून घेतलेले पैसे हे मला कुठेतरी रुखरुख लावत होतं. इतका स्वच्छ विचार करून एस एच केळकर साहेब जेव्हा विचार करायला लागले तेव्हा काही वर्षापूर्वी कानावर उडत उडत आलेली ज्या गोष्टीची मुंबईमध्ये खूप चर्चा त्यावेळेला झाली अशी एक गोष्ट त्यांना पटकन आठवली. आणि आता ही आपली जबाबदारी निश्चितपणे आहे आणि एक अशा प्रकारचा माणूस जर आपल्या पद्धतीने ती जबाबदारी पार पाडत असेल तर एवढी चांगली कंपनी व्यवस्थितपणे कायद्याला धरून कामगारांचं हित बघून आपण जर चालवत असू तर आपणही ही जबाबदारी पार पडायला पाहिजे असं एस एस केळकरांना कुठेतरी वाटायला लागलं. आणि ती घटना थोडीशी वेगळ्या पद्धतीची किंवा वेगळ्या विश्वातली नवे अंडरवर्ल्डमधली होती. त्यावेळेला म्हणजे साधारणपणे 1960 पासून 84-85 पर्यंत या मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या काही भागावरती रतन खत्री नावाच्या एका माणसाचं साम्राज्य होतं. तो त्याची एक अर्थव्यवस्था काही प्रमाणामध्ये चालवत होता. तो जुगाराचा अड्डा चालवत होता आणि जुगारामध्ये एक त्याने नवीन प्रकार आणलेला होता आणि त्या नवीन प्रकाराचं नाव होतं मटका. आता वरळीमध्ये जिथे हा रतन खत्री राहत असे तिथे तो रोज संध्याकाळी एका मटक्यामध्ये म्हणजे मातीच्या मडक्यामध्ये एक आपला जो पत्त्यांचा कॅट असतो त्या कॅटमधली 1 ते 10 पर्यंतची सगळी पानं एकत्र करून आतमध्ये टाकत असे आणि मग कधी स्वतः तर कधीतरी आपल्या राहणाऱ्या चाळीतल्या लोकांना किंवा एका गावाकडच्या माणसाला बोलावून त्याच्यातून त्याच्या हाताला येतील ते 3 पत्ते त्या मडक्यातून बाहेर काढायला सांगत असे. आणि मग ते पत्ते जे येत त्याच्यावरच्या ज्या संख्या असत त्याची कधी बेरीज करून कधी गुणाकार करून किंवा कधी एका पाठोपाठ म्हणजे तिरी आली, पंजा आला, 9 आला तर त्या दिवशीची त्याची जी फिगर म्हणत असे ती 3, 5, 9 म्हणजे 359 अशी तो संबंध मुंबईभर जाहीर करून टाकत असे. लोक त्या वेळेला येणाऱ्या पत्त्यांचा अंदाज घेऊन आपापली कॅल्क्युलेशन बटवून या रतन खत्रीचे जे वेगवेगळ्या ठिकाणी मटक्याचं बुकिंग घेणारे अड्डे होते त्या अड्ड्यावर आपापला नंबर सांगून पैसे भरत असत. आणि तुम्ही सांगितलेली संख्या जर जशीच्या तशी त्या मडक्यामधून आलेल्या पत्त्यांची जुळले तर मग तुम्हाला अमाप पैसा त्या पटीमध्ये मिळत असे. आणि त्याच्यात सर्वोच्च जी पट होती ती म्हणजे त्या 3 पत्त्यांनी झालेली संख्या तुम्हाला जर आदल्या दिवशी नेमकी नोंदवता आली तर तुम्ही 1 रुपया लावलेला असेल तर तुम्हाला रतन खत्री ती एक संख्या तुम्ही लावलेल्या संख्येशी जुळली म्हणून 144 रुपये देत असे. म्हणजे 1 रुपयाला 144 रुपये 144 पट पैसे तुम्हाला मिळत असत. अशीच एकदा त्याच्याकडे असंख्य जे लोक पैसे लावत होते त्याच्यापैकी ठाण्यामध्ये राहणाऱ्या एका कामगारांनी पैसे लावले होते आणि त्याच्या कर्मधर्म संयोगाने त्या दिवशी त्यांनी लावलेली टोटल आणि रतन खत्रीकडनं मटक्याचे आकडे म्हणून जाहीर केलेली टोटल ही एकच होती. त्या कामगाराच्या उत्साहाला पारावार राहिला नाही. तो ती आपण असलेली चीट घेऊन रतन खत्रीकडे गेला. मोठी रक्कम असल्यामुळे स्वतः रतन खत्रीने ते पैसे त्याला अदा करून टाकले. बरोबर एक मिठाईचा पुडा दिला आणि त्याची बोलवण केली. आता एका माणसाला ही त्यावेळेला त्याला जी रक्कम मिळाली होती ती 14,400 रुपयांची होती.
ती 14,400 रुपयांची आयुष्यात पहिल्यांदी एवढी मिळालेली रक्कम घेऊन हा ठाण्याचा जो माणूस होता तो रतन खत्रीच्या त्या ऑफिसातून बाहेर पडला आणि ठाण्याला येईपर्यंत वाटेमध्ये कोणीतरी एकतर रेल्वेमध्ये खिसा कापला किंवा त्याला भूल टाकून पैसे त्याचे लुबाडून नेले. कुठे नेले, कधी नेले ते त्याला कळलं नाही आणि ठाणा स्टेशनवरून उतरून आपल्या घराकडे जाताना त्याने सहज त्या पैशांची जी पिशवी होती ती चाचपली तर ती पिशवी गायब झालेली होती. आता 14,400 रुपये 1978-1979च्या काळातले गमावल्यावर त्या माणसाला किती धक्का बसला असेल याची यथार्थ कल्पना आज आपण करू शकतो. तो माणूस थोडासा हबकला. आता आनंदाने घरी जाण्यासाठी मनामध्ये खूप विचार, मनोची स्वप्न रंगवलेली असताना सगळे पैसे वाटेत कोणीतरी खिसा कापून उडवल्याचं त्याला जेव्हा कळलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरली आणि रडत ओरडत त्याला जे काही सुचलं ते त्याने केलं. तो परत रतन खत्रीच्या ऑफिसमध्ये गेला आणि धाय मोकलून रडत त्याने सांगितलं की बाबा आता तुमच्या ऑफिसमधनं माझ्या नशिबाने मिळालेले आणि तुम्ही इमानदारी दाखवून दिलेले 14,400 रुपये माझे वाटेमध्ये कोणीतरी खिसा कापून उडवले. आता आजच्या व्यवस्थापनाने किंवा आजच्या पद्धतीने विचार केला तर रतन खत्री हा धुवून मोकळा व्हायला हवा होता की बाबा मी तुला पैसे मोजून दिले, त्याच्यानंतर त्याचं काय झालं हे मला सांगायला तू येऊ नको. पण रतन खत्री हा माणूस थोडा वेगळा होता. त्याला असं वाटत होतं की आपण याला दिलेले पैसे निदान याच्या घरी पोहोचेपर्यंत तरी जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून रतन खत्रीने आपल्याकडचे दुसरे 14,400 रुपये काढले. आपली जे त्या मटक्याच्या धंद्यातली गुंडपुंड असणारी माणसं होती ती 2 माणसं त्या ठाण्याच्या मटका लागलेल्या माणसाच्या बाजूला दिले आणि सांगितलं की बाबा याला इथून टॅक्सी करा आणि सरळ घरी नेऊन पोचवा. हे पैसे त्याच्या घरी गेले की मग तुम्ही परत या. 78-79 साली मोठा गहजब उडवणारी मुंबईमध्ये घडलेली रतन खत्रीच्या संदर्भात घडलेली ही घटना एस केळकरांच्या कानावर त्यावेळेला गेली होती आणि आपल्या कंपनीच्या कामगारांना जे बोनस घेऊन बाहेर पडतायत त्यांची लूटमार होते. तेव्हा आपण आता काहीतरी केलं पाहिजे असा विचार त्यांचा पक्का झाला आणि त्याला या रतन खत्रीच्या एका कामाने किंवा आलेल्या कथेने पक्का जोर मिळालेला होता. आता माणूस विचार करायला लागला की त्याला यश किंवा मार्ग नक्की सापडतो. या उक्तीप्रमाणे या एस केळकरांनी 15-20 दिवस या गोष्टीवर विचार केल्यावर त्यांना पटकन ती गोष्ट सुचली की आपण रोख रक्कम देण्यापेक्षा या आपल्या कर्मचाऱ्यांना त्या दिवशी त्या रकमेचा चेक देऊन टाकूया. एस केळकर त्या कंपनीचे सर्वेसर्वा होते आणि त्यामुळे आपल्याला पटलेला, योग्य वाटलेला आणि पर्यायाने कामगारांचं हित साधणारा जो निर्णय होता तो त्यांनी 1990 साली धडाक्याने कुणालाही न विचारता अंमलामध्ये आणून टाकला. आता ज्या कामगारांनी जाता जाता खर्च करायचं ठरवलं होतं त्यांच्या आनंदावर, उत्साहावर किंवा आशेवर पाणी पडलं. पण आपल्याला रक्कम तर मिळालेली आहे आणि बँकेमध्ये टाकल्यावर याचे आपल्याला रोकड करून घेता येईल या आनंदाने सगळ्या कामगारांनी त्या दिवशी दिवाळीच्या आधी एस केळकर कंपनीने दिलेले बोनसचे चेक स्वीकारले होते. आता ठरल्याप्रमाणे आज बोनस आहे हे युनियन लीडरना कळलं होतं. त्याने गुंडांची फौज बाहेर जमा केलेली होती. पण जसा एक माणूस बाहेर पडायला लागला तसतसं त्यांनी ज्याला धरलं ते म्हणे बाबा माझ्याकडे आज पैसे द्यायला नाहीच आहेत, आज आम्हाला रोकड मिळालेली नाही, हा बघ चेक मिळाला आहे.
असं म्हणून त्या युनियनच्या तोंडावर तो चेक दाखवून हसत हसत सगळे कामगार घरी गेले. नंतर ज्यांना जसं जमलं त्यांनी तसे पैसे तो चेक बँकेमध्ये भरला आणि तेवढे पैसे त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं समाधान एस केळकर साहेबांना मिळालेलं होतं. ही सगळी साध्यंत कथा त्या विवाह समारंभामध्ये आजूबाजूला गदारोळ चाललेला असताना मधून मधून कोणीतरी एस केळकर साहेबांना भेटून जात असतानाही जेवढी जमेल जशी जमेल तशी सुसूत्रपणे एस केळकरांसारख्या मोठ्या माणसाने माझ्यासारख्या छोट्या माणसाला केवळ शंकेचं समाधान करण्याच्या इराद्याने किंवा त्यांच्या वृत्ती आणि स्वभावामुळे स्पष्टपणे सांगितले. आणि 1990 साली माझ्या मनामध्ये एस केळकरांनी या वर्षीपासून चेक द्यायला का सुरुवात केली या प्रश्नाचं खरं उत्तर आणि त्याच्यामागचे कारण मीमांसा साक्षात एस केळकरांच्या तोंडून ऐकायचं भाग्य नियतीने म्हणा नशिबाने मला मिळालं. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हा माझा जो ठाम विश्वास आणि विचार आहे त्याला बळ देणारी ही आणखीन एक कथा आपल्यापुढे माझा अनुभव सिद्ध कथा म्हणून सादर केली. आपल्याला या कथेबद्दल काय वाटतं ते निश्चितपणे खालच्या प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये आपण जरूर नोंदवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.